आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी जोडलेले आहेत। लक्ष्मणजी, नेमका विरोध का आहे? शासनानं मान्यता दिलेली आहे आणि हा विरोध नेमका का आहे? हे बघा, विषय असा आहे हम्म, की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हम्म, गेल्याच वर्षी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं हम्म, जो 300वा जयंती महोत्सव महाराष्ट्र देशभरात साजरा केला जातोय, हम्म, त्यावेळी याच वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलेलं आहे, तसा GR आहे। हम्म, आणि मग आता त्याच कॅम्पस अंतर्गत त्याच ठिकाणी अहिल्यादेवींच्या नाव काढून तिथं स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव देण्याची मागणी केली कुणी नक्की? हम्म, आणि आम्हाला अजितदादांच्या नावाला नामकरणाला विरोध असायचं कारण नाही, पण अहिल्यादेवींचं नाव त्याची कोणशिला तुम्ही उतरवणार, हम्म, त्याच्या निवांसाईंचा बोर्ड तुम्ही उतरवणार आणि तिथं स्वर्गीय अजितदादा पवारांचा बोर्ड लावणार, हे सुनेत्राताईंना तरी आवडेल का? ते स्वर्गीय अजितदादा पवारांना तर ते आवडेल का? विषय आमचा असा आहे की अजितदादांची नावं तुम्ही KVKला द्या, कृषी विज्ञान केंद्राला द्या, किंवा विद्याप्रतिष्ठानला द्या, विमानतळाला द्या बारामती मधल्या, हम्म, तिथं जर असं नामकरण करत असाल तर आमचा विरोध असायचं कारणच नाही ना। हम्म, आणि आताच मेळदला वैद्यकीय महाविद्यालयाला अजितदादा पवारांचं नाव दिलंय, आम्ही तिथं विरोध नाही करत आहोत। ऑलरेडी जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला आणि सर्वोपचार केंद्राला दिलेलं आहे, ते उतरवून, ते नष्ट करून तिथं स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव देण्याचा घाट का घातला जातोय? हम्म, म्हणून आम्ही आज सकाळी तिथं बारामतीमध्ये जाऊन आज आंदोलन केलेलं आहे। जी, तुमच्या आता शासनाकडे काय मागणी असणार आहे? शासनाकडे आमची मागणी एवढीच आहे की मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचं नाव ऑलरेडी त्या वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोपचार रुग्णालयाला देण्यात आलेलं आहे, हम्म, रुग्णालयाला देण्यात आलेलं आहे। मग अहिल्यादेवींचं नाव देऊन 1 वर्ष झालंय हम्म, आणि आता दादांचं नाव लगेच दिलं जातंय, हम्म, हे नक्की काय मानसिकता आहे? ठीक आहे। दादांची नावं देण्यासाठी अनेक संस्था आहेत हम्म, आणि पवारांच्या ताब्यामध्ये असलेल्या संस्था तर 500 पेक्षा जास्त आहेत। हम्म, मग कृषीमध्ये एवढं तज्ज्ञ असणारा व्यक्ती महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचा, दादांच्या अपघाती निधनाबद्दल सर्व माणसांच्या मनामध्ये संवेदना आहे, बरं, दुःखाची भावना आहे। मग अशा परिस्थितीचा फायदा घेऊन अहिल्यादेवी होळकरांचं नाव बदलून तिथं अजितदादा पवारांचं नाव देण्याची कुटील मानसिकता नक्की कोणाची आहे? ठीक आहे। लक्ष्मण हाकेजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल।